सिंहगड किल्ल्यावर आपला गड आपली जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली। खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। त्यानंतर गडावरील 21 पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली। कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, पुरुष बालेकिल्ला, राजाराम महाराज समाधी परिसर, तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक, काच, कागद, काटेरी झुडपे, वाळलेले गवत काढण्यात आले। पायवाटा खुल्या करण्यात आले। या मोहिमेत माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिताताई इंगळे, सुरेखाताई दमिष्टे, इतिहास संशोधक डॉक्टर नंदकिशोर मते, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, पद्माकर लायगुडे, निलेश दमिष्टे, दीपक खिरीड, अनिकेत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे, आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यासह नगर, सातारा, सांगली, पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार साहेब, आज मावळा बनून दररोज तुम्ही खासदार म्हणून फिरता, आज मावळा बनून फिरताय, काय भावना आहे? रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही। आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा, प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असो किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो। महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। सुशासन आहे, खूप कडक मुख्यमंत्री आहेत किंवा केंद्रात मंत्री आहेत, पण तरी अशा घटना घडतात की आज छत्रपती शिवरायांच्या शासनाची गरज आहे। छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा त्याचे हातकलम केलेला इतिहास आपण पाहिलेला आहे। आज त्या प्रशासनाची गरज आहे। म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जे प्रशासन होतं त्या प्रशासनाची आज गरज आहे। छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला साक्ष ठेवून असं प्रशासनाने काम केलं पाहिजे। तुम्ही या मोहिमांमधनं कुठेतरी एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न करतायत का? सगळ्यांना एकत्र आणताय तुम्ही, कुठेतरी शिवाजी महाराजांची आठवण जागरूक करून? सगळ्यात महत्त्वाचं, आपला देश जगाच्या पाठीवर प्रगतीपथावर जायचा असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे राहिले पाहिजे। आज तुम्ही पाहिलं असेल राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं, पण त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विसर आपल्याला पडलेला आपण पाहत आहोत। जर तो छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे ठेवायचा असेल तर हे गड किल्ले आबाधित राहिले पाहिजे, हे गड किल्ले सुसज्ज अवस्थेमध्ये राहिले पाहिजे। हे गड किल्ले आपल्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहे, ऊर्जा स्रोत आहे आणि इतिहासाला साक्षी ठेवणारे हे गडकोट किल्ले आहेत। त्यामुळे हे गड किल्ले आबाधित जर राहिले तर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनापर्यंत राहतील। या सरकारला विसर पडला या सगळ्या गोष्टी। आज या छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचा सरकारला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतं, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, पण या गड किल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या गड किल्ल्यांकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। तर शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सुद्धा कुठंतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे। म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका गडावर जायचं, स्वच्छता करायची, त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं, हे सगळे कामं आम्ही दिवसभर करत असतो। कारण आपण कृती केलं पाहिजे। आपण एक पाऊल पुढे टाकल्यानंतर अनेक शिव मावळेसुद्धा यामध्ये मोहिमेमध्ये सहभागी होतात। हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। पण राज्य सरकारने, केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आणि हे गड किल्ल्यांची अवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। मी मागची मोहीम ज्यावेळेस भुदरगडला मोहीम राबवली, माझ्या मनाला आज त्या वेदना जाणवतात। त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे, त्या मंदिराची दुरावस्था आहे। त्या मंदिरावर छतच राहिलेलं नाही, वर छत जे असतं ते छत राहिलेलं नाही। त्यामुळं ती माझी जगदंबा मातेची मूर्ती
आज उन्हाचं पावसाचं त्या ठिकाणी उघड्यावर आहे. मी त्या संबंधित विभागाला पुरातत्व विभाग असो, वनीकरण विभाग असो किंवा फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. लवकरात लवकर त्या मंदिराची दुरावस्था करा आणि त्या मंदिरावर प्रथमदर्शी आहे, त्या मंदिरावर कमीत कमी शेड तरी भक्कमपणे मारलं पाहिजे. अन्यथा जर तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर हे सगळे कायदे मोडून मी त्या गडावर जाऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या मंदिरावर वर एक चांगल्या पद्धतीचं शेड मारण्याचं काम करणार आहे. जर माझी महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थान म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदुस्थानकडे पाहतो, आपण त्या हिंदुस्थानामध्ये जर देवदेवतांच्या बाबत जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो, ही सुद्धा भावना त्यामध्ये निर्माण होती. त्यामुळे आपण सुद्धा हे सगळे नियम मोडून या गोष्टी केल्या पाहिजे, तरच हे सरकार, हे सर्व विभाग जागे होतील. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.